I think these 5 reasons are more than enough that we should be cheerful, joyful, comforted and not troubled. आणि मग ही 5 कारणं मला वाटतं की 5 कारणं पुरेशी आहेत आनंदी राहण्याकरिता आणि आपल्या चेहऱ्यावरती आनंद असण्याकरिता सांत्वन पावलेले लोक असे राहण्याकरिता. The first reason is, पहिलं कारण म्हणजे he said he will not leave us alone. आणि पहिलं कारण म्हणजे येशूने आम्हाला सांगितलेलं आहे की तो आम्हाला एकटं सोडणार नाही. John's Gospel chapter 14 verse 18. आणि योहान याचा 14वा अध्याय आणि 18वे वचन. It says, I will not leave you orphans, I will come to you. आणि 18 वचन, मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईन. हे पहिलं कारण आहे. So here Jesus says, I will not leave you alone. आणि मी तुम्हाला अनाथ किंवा मी तुम्हाला एकटा असं सोडणार नाही. Why we can be always cheerful, why we can be joyful as Christians, as God's people, because He always abides in us. His presence is in us. आणि मग आम्ही देवाची लेकरं या नात्याने, देवाची लोक या नात्याने आम्ही अस्वस्थ का व्हायचं नाही. त्याचं कारण म्हणजे देव सदोदित आमच्या बरोबर आहे, त्याची वस्ती आपल्या बरोबर आहे, तो आम्हाला कधीही एकटं सोडत नाही. If you believe in the Lord Jesus Christ, जर तुम्ही येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवता, you are not alone. तुम्ही एकटे नाही. You know, maybe physically sometimes you are alone, शारीरिकरित्या कधी कधी तुम्ही एकटे असता म्हणजे but you know, in the real sense, you are not alone. He is always with you, whether you are close to your family or you are far away, wherever, it doesn't matter. He is there for you. आणि मग तुम्ही तुमच्या घरात असा, तुमच्या घरात तुमच्या लोकांच्या बरोबर असा किंवा तुम्ही एकटे कुठेतरी असा, कुठेतरी लांब असा, पण परमेश्वराचं वचन सांगतं की देवाचं सानिध्य नेहमी आमच्या बरोबर असतं, तो आम्हाला कधी एकटं सोडत नाही. He is the friend for whole life. He never leave us nor forsake us. आणि परमेश्वर हा आमच्या जीवनभराचा साथी आहे. परमेश्वर आमचा जीवनभराचा मित्र आहे. Many of you have a poster in your homes about the pilgrims' footsteps or footprints. आणि जे पावलं आहेत, पावलांचं जे काही म्हणजे लेख आणि चित्र असे त्याचे चित्र आपल्या घरामध्ये अनेकांच्या घरामध्ये आहेत. And in that story, it says that that God's child, when he looks back, at sometimes only one footprint, or that means one man's footprint. आणि मग त्या चित्रामध्ये असं दाखवलेलं आहे की जेव्हा तो मनुष्य मागे वळून पाहतो तेव्हा त्याला एकाच पावलाचे ठसे दिसतात, एकाच पावलाचे. So he complains to the Lord, see, that is the time I was in trouble. I was so much in sorrow. I was having that problem, this problem. You left me alone. Where is your footprint? That is only one pair of footprints. आणि मग तो मनुष्य म्हणतो की जेव्हा मी त्रासामध्ये, संकटामध्ये, दुःखामध्ये होतो तेव्हा मी मागे वळून पाहिले तेव्हा मला म्हणजे एकाच पावलाचे म्हणजे 2 असे मला ठसे दिसले. देवा तू कुठे होतास, तू माझ्या संकटामध्ये तू कुठे होतास. And the Lord told him, आणि देवाने त्याला सांगितले, son, I carried you on my shoulders. That is not your footprint, it is mine. I carried you on my back. आणि माझ्या मुला, मी जेव्हा तू संकटामध्ये होतास तेव्हा मी तुला माझ्या खांद्यावर वाहून घेतले, माझ्या जवळ घेतले होते. आणि ती जी पावलांची ठस तुला दिसली ती तुझी नसून माझी होती, कारण तू माझ्या इथे खांद्यावर होतास आणि ती माझी ठस होती. Many times when we go through troubles in our life, we don't realize His presence is with us. We don't realize He is with us. We feel we are alone. आणि जेव्हा आम्ही संकटामध्ये, दुःखामध्ये, त्रासामध्ये असतो तेव्हा आम्ही हे समजून घेत नाही की देव माझ्या बरोबर, याही परिस्थितीमध्ये देव माझ्या बरोबर आहे. उलट आम्हाला असं वाटतं की या संकटात, दुःखात मी एकटाच आहे, माझ्याजवळ कोणी नाही. More than any other times, when you go through troubled times in your life, that is the time He is very close to you. He will never leave you nor forsake you. आणि तुमच्या जीवनातल्या दुसऱ्या कुठल्या समयापेक्षा, वेळेपेक्षा जेव्हा तुम्ही संकटाच्या वेळेत असता, संकट समय असता,
तेव्हा देव तुमच्या अधिक जवळ असतो, तो तुम्हाला कधी सोडून जात नाही, यावर आपला विश्वास पाहिजे. Those who realize this truth, they will always be grateful to God. आणि ज्यांना हे सत्य कळतं किंवा जे लोक या सत्यावर विश्वास ठेवतात ते नेहमी त्यांच्या जीवनामध्ये कृतज्ञ बनतात. In my life, when I went through suffering and pain, आणि माझ्या जीवनामध्ये जेव्हा मी दुःखातून, वेदनेतून, त्रासातून जातो, that is the time I realized there is a true God who loves and who cares for the people. त्यावेळी मला प्रकर्षाने जाणवते की माझा परमेश्वर माझ्या बरोबर आहे, तो प्रेमळ आहे, तो सांत्वन देणार आहे आणि तो माझ्या बरोबर आहे And He is always faithful. आणि तो नेहमी विश्वासू आहे. The first reason why your heart should not be troubled is because He is always with you. आणि तुमचं अंतःकरण अस्वस्थ होण्याची गरज नाही, याचं पहिलं कारण म्हणजे देव तुमच्या बरोबर सदोदित आहे. The second reason, दुसरं कारण म्हणजे Bible says that Jesus is the bread of life. येशू ख्रिस्त जीवनाची भाकर आहे असं बायबल सांगतं. Chapter 6 verse 35. आणि योहान याचा 6 अध्याय आणि 35 वचन. योहान 6 अध्याय आणि 35 वचन आपण वाचून पाहूया. येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही ताण लागणार नाही. Hallelujah. Hallelujah. You know, first promise is His presence. पहिलं तो आम्हाला वचन देतो की परमेश्वराचं सानिध्य आपल्या बरोबर आहे. I will not leave you alone. मी तुम्हाला एकटं सोडणार I नाही. will always be with you. मी नेहमी तुमच्या My बरोबर असेल. presence will go with you. माझं सानिध्य तुमच्या बरोबर असेल. Second promise, दुसरं अभिवचन I देव am the देतो. bread of life. मी जीवनाची भाकर आहे I will provide for you. आणि मी तुझ्यासाठी पुरवठा करीन. Why our heart should not be troubled? आमचं अंतःकरण का अस्वस्थ होता कामा नये? Because He is the bread of life who will provide all our needs. कारण तो जीवनाची भाकर आहे, यामुळे आमच्या जीवनाच्या प्रत्येक गरजा तो पुरवणार आहे. You know, many of us face needs in our life. आमच्या जीवनामध्ये कित्येक गरजा असतात. And I don't think anybody here without any need. आणि मला वाटतं की इथं असा कोणी व्यक्ती नाही की त्याला कसलीच गरज नाही. Now you cannot stand up and say, no, I don't have any needs. आणि कोणी असं उभारून म्हणू शकत नाही की मला कसलीच गरज नाही. Every one of us have some or other needs. आणि कुठली ना कुठली तरी गरज प्रत्येकाला असतेच. But we need to understand He is our provider. He is the bread of life. He supplies those needs and He is faithful. आणि मग आम्ही असा विश्वास धरला पाहिजे की परमेश्वर जीवनाची भाकर आहे, आमच्या सगळ्या गरजा पूर्ण करणारा परमेश्वर आहे, यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. This is my 34th year. 34 years I have known the Lord Jesus Christ. आणि प्रभू येशूची ओळख होऊन आता जवळजवळ 34 वर्ष पूर्ण झालेले आहेत माझ्या जीवनामध्ये. येशूला ओळखून मी 34 वर्ष पूर्ण झालेले. You know, whatever maybe we are proud of about our past, आणि आमच्या म्हणजे भूतकाळाबद्दल आम्ही किती जरी अभिमानी असलो, I am proud of the presence of the Lord Jesus Christ. Ever since I have known Him last 34 years, He has been the bread of life and He has been with me. आणि गेले 34 वर्ष देवाचं सानिध्य माझ्या बरोबर आहे आणि तो माझ्या जीवनाची भाकर असा बनलेला आहे. माझ्या सगळ्या गरजा गेले 34 वर्ष देवाने पुरवलेल्या आहेत, याचाच मला अभिमान आहे, दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा अभिमान नाही. He has provided all my physical needs. देवाने माझ्या सगळ्या शारीरिक गरजा पुरवल्या आहेत. The third reason why our heart should not be troubled. आणि तिसरं कारण की आमचं अंतःकरण का अस्वस्थ होण्याची गरज नाही, याचं तिसरं कारण. Chapter 8 verse 32 it says आणि योहान याचा 8 अध्याय आणि 32 वचन, that He is the light of the world. आणि तो जगाचा प्रकाश आहे. Read 8 John 8:32. आणि योहान याचा 8 अध्याय आणि 32 वचन आपण पाहूया. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करीन. 32. What is that scripture? Jesus says, I am the light of the world. किती वचन आहे ते? Just translate word. आणि प्रभू येशू म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे. And truly, you know, He become our spiritual
provider for our life. आणि परमेश्वर आमच्या सगळ्या आध्यात्मिक गरजा देखील पुरवणारा परमेश्वर आहे. Now the scripture which we read, 8:32, it says that and you shall know the truth and the truth will make you free. आणि तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. जे वचनात आपण वाचलं, That knowing the fact that Jesus is the light of the world, आणि येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे, हे जेव्हा तुम्हाला समजतं, जेव्हा यावर विश्वास ठेवता, you know, when the light of life comes in, all the darkness is dispelled from our life. आणि जेव्हा आमच्यामध्ये जीवनाचा प्रकाश येतो, तेव्हा अंधकार कुठं गायब होतो हे कळत नाही. In Psalm 27 verse 1 it says, you know, David says, the Lord is my light and my life. आणि प्रभू दावीद काय म्हणतो की परमेश्वर माझं जीवन, परमेश्वर माझा प्रकाश आहे. And when the light comes into our heart, आणि जेव्हा प्रकाश आमच्या जीवनामध्ये येतो, all the darkness of evil, all the darkness of sin, every spiritual bondage in our life will be broken. आणि जेव्हा प्रकाश येतो तेव्हा आमच्या जीवनातील सगळा अंधकार पळून जातो, सगळे बंधनं तुटली जातात. That is why Jesus says, I am the light of the world. 12 वचन. आणि म्हणूनच येशू ख्रिस्त म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे. 12 वचन, 8 ते 12 वचन. पुढे येशू त्यांना पुन्हा म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. You know, if you really know that Jesus is the light of your life, you have every reason to be cheerful, joyful, happy, and let not your heart be troubled. आणि जर तुमचा विश्वास आहे की येशू जगाचा प्रकाश आहे, तर तेच कारण पुरेस आहे तुम्ही आनंदी राहण्याकरिता, आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सुखी, आनंदी, समाधानी राहण्याकरिता हेच कारण पुरेस आहे की येशू जगाचा प्रकाश. Only the people who have Christ in their life who can speak out of light. They can speak about light. Otherwise, you know, those who don't have Christ still in darkness, and many things will become meaningless at the end. It will not be profitable. ज्यांच्या अंतःकरणामध्ये ख्रिस्त आहे तेच प्रकाशाविषयी बोलू शकतात, आणि ज्यांच्या अंतःकरणामध्ये ख्रिस्त नाही आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये अंधार आहे, आणि शेवटी त्यांचं म्हणजे भविष्य किंवा शेवटी त्यांचा शेवट आहे तो काय खरा नाही. He created, you know, the sun, the moon, the stars, the light on this earth. या भूतलावरती प्रकाश येण्याकरिता देवाने सूर्य, चंद्र आणि तारे निर्माण केलेले आहेत. And he himself became the light of life. आणि येशू स्वतः जगाचा प्रकाश बनलेला आहे. Now, he became the light of our life. आणि आमच्या जीवनाचा देखील प्रकाश बनलेला आहे, So that we can walk in the light, not in the darkness. जेणेकरून आम्ही अंधारात न चालता प्रकाशामध्ये चालावं. We cannot walk in darkness with all the peace and joy, happiness and dancing in the darkness. आणि अंधार आहे, निबिड अंधार आहे, आणि त्या अंधारात आपण आनंदाने नाचत, उड्या मारत आनंदात चालू शकतो का अंधारात? If you walk in the darkness like that, तसं जर तुम्ही चालण्याचा प्रयत्न केला you अंधारात, may tumble and fall. तुम्ही अडखळून खाली पडाल, Maybe that may be a bottomless pit. आणि तुमच्या समोर मोठा खड्डा आहे हे देखील तुम्हाला कळणार नाही, त्या खड्ड्यात पडाल. Bottomless pit means it doesn't have a, you know, bottom. I mean, you will be floating. आणि तो असा खड्डा की त्याला तळ अजिबात नाही, तळ नाही, तुम्ही त्या खड्ड्यात तरंगणार. So somebody walking in the darkness, one day they will tumble and fall, not realizing they are falling into the bottomless pit. आणि मग जे अंधारात चालतात ना, ते एक दिवस अशा त्या अथांग डोहात की ज्याला थांग नाही, ज्याला तळ नाही आहे, बुड नाही आहे, अशा डोहात ते पडतील. But those who walk in the light, पण जे प्रकाशात चालतात they don't tumble and fall. ते अडखळून पडत नाहीत कधी. And they don't, you know, they don't perish. त्यांचा नाश होत नाही Because he is the light of their life. कारण त्यांच्या जीवनाचा तो प्रकाश बनतो. The fourth reason is, चौथं कारण म्हणजे Jesus said, येशू म्हणतो, I am the good shepherd. मी उत्तम मेंढपाळ आहे. John 10 verse 11. योहान याचा 10वा अध्याय 11 वचन. I am the good shepherd. The good shepherd gives his life for the sheep. मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो. Many Christians, they know Psalm 23.
अनेक ख्रिस्ती लोकांना स्तोत्र 23 माहित आहे. At least verse 1 they know. कमीत कमी पहिलं तर वचन माहित आहे. The Lord is my shepherd. परमेश्वर माझा मेंढपाळ. I shall not be in want. मला काही उणे पडणार नाही. Maybe they repeat that scripture and live downcast. आणि अनेक ख्रिस्ती लोक आहेत की त्यांना हे वचन तोंडपाठ आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही असं म्हणतात आणि मान खाली घालून आणि तोंड उतरून बसतात. They in the church we say the Lord is my shepherd, go out and live a depressed and hopeless downcast life. आणि चर्चमध्ये आम्ही म्हणतो अगदी मानवर करून ताटमानेने की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही, आणि बाहेर पडल्या पडल्या अगदी खचून जातो, निराश होऊन जातो आणि असं तोंड उतरल्यासारखं आपलं होतं. The Bible says बायबल सांगतं he is a good shepherd. तो उत्तम मेंढपाळ आहे. The good shepherd will lay down his life for the sheep. आणि उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरता आपला प्राण देतो. You know, he already laid down his life for you and for me. आणि अगोदरच येशूने तुमच्या माझ्यासाठी आपला प्राण दिलेला आहे. In Romans 8:32, I think it says, he who did not spare his own son, who gave him up for us all, will he not give us all things? आणि देवाने आपला पुत्र राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरिता समर्पण केले, तो त्याचबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही. You know, this good shepherd, he gave his life. Then will he not give whatever you need, I need? आणि हा जो उत्तम मेंढपाळ आहे येशू, त्याने तुमच्या माझ्याकरिता स्वतःचा प्राण दिला. मग जर तो प्राण देऊ शकत असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी तो नाही देणार का? You know, that should be a very exciting fact to know that he is truly a good shepherd. आणि हे सत्य आम्ही विश्वास ठेवण्याजोगं हे सत्य आहे की येशू आमचा उत्तम मेंढपाळ आहे. And he is always there, you know, to provide, to protect, to lead and to guide. आणि तो आमच्या प्रत्येक गरजा पुरवण्यास, आम्हाला मार्ग दाखवण्यास, आम्हाला सहाय्य करण्यास सदा तत्पर असतो. And lastly, आणि शेवटचं, Jesus said, I am the life and the resurrection. आणि येशू ख्रिस्त म्हणतो की मीच पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. John 11 verse 25. योहान याचा 11वा अध्याय आणि 25वे वचन. It says, Jesus said to her, I am the resurrection and the life. He who believes in me, though he may die, he shall live. आणि आपण पाहूया, येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल. Now why should our heart be troubled when Jesus is the life and the resurrection? आणि जर येशू पुनरुत्थान आणि जीवन आहे तर मग आमचं अंतःकरण अस्वस्थ का होऊ द्यायचं? Because even if we die, yet we shall live. कारण जरी आम्ही मेलो तरी जगणार. Hallelujah. हालेलुया. I don't think that he can give a better, you know, a better revelation than this. आणि मग याच्यापेक्षा उत्तम असं प्रगटीकरण तो काय देणार नाही, आपल्याला काय देऊ शकत नाहीये. You know, what do you want to hear better than this? याच्यापेक्षा तुम्हाला आणखीन चांगलं काय ऐकायचं आहे? What do you want to hear better than this? ह्याच्यापेक्षा आणखीन काय चांगलं ऐकायचं आहे? He says, येशू म्हणतो, if you believe in me, जर तुम्ही माझ्या विश्वास ठेवला, even if you die, तुम्ही मेला असला तरी you will live. जगेल. Because कारण I am the resurrection and the life. कारण मीच पुनरुत्थान आणि जीवन आहे. If you don't believe, जर तुम्ही विश्वास ठेवत नाही, I will raise Lazarus right now. तर मी आता लाजाराला मरणातून उठवतो. Okay, 4 days stinking body in the grave. बघा, 4 दिवस होऊन गेले होते त्या लाजार मरून, 4 दिवस झालते कबरेमध्ये ठेवलेलं, दुर्गंधी येत होती. And before all of their eyes, Jesus said, Lazarus, come out. आणि त्या सर्वांच्या डोळ्या देखत येशूने लाजाराला म्हटलंय, लाजारा उठ. And he didn't say, you know, I didn't hear who is calling me. आणि मग लाजार असं काय म्हटलं नाही की कोण मला बोलवत आहे, मला काय ऐकू आलं नाही. You know, when Jesus calls you, whether you are dead or alive, you will hear his voice. आणि येशू जर तुम्हाला हाक मारतो, तुम्हाला बोलावतो, तुम्ही मेला असला जगला असला तर तिची वाणी तुम्हाला ऐकायला येईल. Hallelujah. Hallelujah. That is why those who have died in Christ for, you know, thousands of years, they will hear his voice, they will rise again. आणि मग म्हणूनच हजारो वर्षापूर्वी जे येशू ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत ते येशूची वाणी ऐकून ते पहिल्यांदा उठतील असं. So don't worry about your life. म्हणून तुमच्या जीवनाबद्दल काळजी करू नका. The last thing that can happen to us,
अगदी शेवटची गोष्ट जर आपल्या बाबतीत होईल तर ती काय आहे? The last experience on this earth, या जगातला शेवटचा अनुभव कुठला असेल तर death. मरण आहे. After that, what people do to us, we will not know. आणि मग मरणानंतर लोक आम्हाला आमच्या बाबतीत काय काय करत आहेत आम्हाला काहीच कळणार नाही. Whether they give a good burial or whether they will throw a body anywhere, swing in the air or whatever it doesn't matter. आणि आपण मेल्यानंतर आमचा अंत्यसंस्कार अंत्यविधी लोक चांगलं करत आहेत का आम्हाला असंच हवेत आमचं प्रेत भिरकून टाकलेलं आहे आम्हाला काय कळणार We नाही. will not know anything आणि आम्हाला काहीच कळणार because नाही. we are gone. कारण आम्ही तर गेलेलो We असतो. are with the Lord. आणि आम्ही देवाबरोबर असतो. The last thing that we can remember or the last thing that can happen to us अगदी शेवटची जर गोष्ट कुठली आमच्या जीवनात व्हायची असेल तर is the death. तर मरण. And what did Jesus say? मी येशू काय म्हणतो? If you believe in me, जर तुम्ही माझ्या विश्वास ठेवला even if you die, तुम्ही मेला असला you will तरी live. जगणार. Because I am the resurrection and the life. कारण मीच पुनरुत्थान आणि जीवन आहे. I don't think we can hear anything better than this. आणि याच्या पलीकडे चांगलं काय आम्ही ऐकू शकणार नाही. To be cheerful, to be joyful, to be happy and to be, full of hope in our life. आणि आनंदी सुखी समाधानी आणि पूर्ण म्हणजे आशेने भरलेलं आपण जीवन जगू शकतो जर यावर जर आपला विश्वास असेल. So Jesus says, येशू म्हणतो let your heart not be troubled. तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. In my Father's house there are many rooms. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. Maybe some of us, we don't have our own, room here or a house here. कदाचित आपल्यापैकी काही लोक असे आहेत की त्यांना स्वतःचं घर नाही स्वतःचं घर But नाही we don't have to be troubled in our heart. आणि आमचं स्वतःचं घर नाही आम्ही भाड्याच्या घरात राहतो म्हणून अस्वस्थ होऊ नका. Because there is room in the Father's कारण house. पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. Those who have their own house, आणि ज्यांची स्वतःची घरं आहेत they cannot take it up. They have to leave it here. ज्यांची स्वतःची घरं आहेत ते देखील घरं काय घेऊन जाणार नाही इथंच टाकून जाणार आहेत. Stone house, beautiful house, interior and air condition. We did all these things. But when the time comes, we have to say goodbye to all of those things. आणि आमची घरं किती सिमेंट कॉन्क्रीटची असली आमची घरं वातानुकूलित असली आणि एवढं काही अंतर्गत सजावट चांगली केलेली असली तरी देखील जेव्हा आम्हाला वर जाण्याची वेळ येईल तेव्हा या सगळ्या घराला निरोप द्यायलाच पाहिजे बाय बाय करायलाच पाहिजे आणि वरती जायला पाहिजे. Hallelujah. हालेलुया. So Jesus said, आणि येशू म्हणतो there are many rooms in my Father's house. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत And one of them belongs to me. आणि त्या जागांपैकी एक जागा माझी आहे. Hallelujah. हालेलुया. Therefore I don't have to be troubled. आणि म्हणून मला अस्वस्थ व्हायचं काहीच कारण नाही. So this morning, my beloved, आणि म्हणून माझ्या प्रियांनो या सकाळी how is your heart? तुमचं अंतःकरण कसं आहे And what are you worried about, downcast, discouraged, frustrated, or what are you bothered about? आणि मग तुम्ही निराश कशामुळे तुम्ही निराश झालेला आहात तुमचं अंतःकरण कशामुळे अस्वस्थ झालेलं आहे. I want you to hear this message. आणि मला असं वाटतं की तुम्ही यावरती विश्वास ठेवा आणि हे वचन तुम्ही मनामध्ये Let घ्या. your heart not be troubled तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. because you are not alone. कारण तुम्ही एकटे नाही He is with you. तो तुमच्या बरोबर आहे. He is the bread of life. तो जीवनाची भाकर आहे. He is the light of the world. तो जगाचा प्रकाश आहे. He is a good shepherd. तो उत्तम मेंढपाळ आहे. He is the resurrection and the life. आणि तोच पुनरुत्थान आणि जीवन आहे. And he is with us. आणि तो आमच्या बरोबर आहे. Let us close our eyes.